हाय, कसे आहात? मस्त मजेत ना? मुलं कशी मोठी होतात तेच कळत नाही. दक्ष बघता बघता 6 वर्षाचा झाला. त्याचा हा 6वा बर्थडे होता. सगळ्यांनी मराठीचे आहेत त्यांनी ऑप्शन केलं, बाकीच्यांनी फोटो काढले. काही माहिती नव्हतं त्यांना कसं करायचं ऑप्शन वगैरे, त्यामुळं त्यांनी फोटोज वगैरे काढले, गिफ्ट दिले. फोटोशूट झालं दक्ष आणि दक्षच्या पप्पांचं, माझं. आम्ही पण फोटो वगैरे काढले. त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी गिफ्ट आणले होते, त्यांनी सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिले. आणि नंतर जी फोटो काढत होती ना ती काय म्हटली, मला बर्थडेचं टॅग आणि जी कॅन्डल आणली होती ना 6 नंबरची ती अशी उलटी करून लावू म्हणजे फोटोमध्ये व्यवस्थित येईल. मग मी ती व्यवस्थित उलटी करून लावली. रेडी होईपर्यंत सगळ्या मराठी ज्या होत्या ना त्यांनी सगळ्यांनी वडे तळून घेतले. ताईंच्या गॅसवरती काय, माझ्या इंडक्शनवरती काय, असं मिळून सगळ्यांनी मिळून तळून वगैरे घेतली, चटणी वगैरे केली. फायनली ना दक्षला हाच ड्रेस घेतला. फ्रंट आणि डार्क कॉम्बिनेशन असेल ना तर खूप छान दिसतं. तसंच रेड आणि गोल्डन कलरची पॅन्ट घेतली होती, खूप छान दिसत होती. त्याचे पप्पा म्हणत होते डार्क कलरचा शर्ट नको, पण मीच म्हटलं असू दे, दोन्ही पण घेऊ, जो चांगला वाटेल तो घालता येईल. ते नायकीचं पण टी शर्ट आणलं होतं, पण मला तर हेच आवडलं, मग हेच घातलं फायनली. खूप छान दिसत होतं त्याला. आता गरमीचा सीझन सुरू होतोय ना, त्यामुळे मग ते टी शर्ट आता त्याला गरमीमध्ये घालता पण येतील ना. भारीतला ड्रेस घेतला ना, लहान मुलांचं काय होतं, आपण ना तो कुठे बाहेर जायचं असेल, कुठे लग्नाला वगैरे कार्यक्रमाला जायचं असेल तरच घालतो, पण असं टी शर्ट वगैरे घेतला ना मग ते दररोज घालून घालून यूज तरी होतंय. मी हे ऑप्शन करून घेतलं. मग ताई आणि त्या तळत होत्या ना, मग त्यांनाही आवाज दिला, पण तोपर्यंत मी ऑप्शन करून घेते, म्हटलं सुरुवात करूया, वेळ होतोय. मग मी ऑप्शन वगैरे केलं, तोपर्यंत फोटो वगैरे काढले. मग त्यांनी आल्या, त्यांनीही ऑप्शन वगैरे केलं दक्षचं. सगळ्याचं गिफ्ट वगैरे ऑप्शन वगैरे करून झालं. त्याच्यानंतर आम्ही केक कट केला. केक कट करून झाल्याच्या नंतरनं मग सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले, गिफ्ट वगैरे दिले, जे मागून आले होते, म्हणजे लेट आले होते त्यांनी. आणि सगळं काय झालं. मग दक्षला मी केक खाऊ घालत होते, तोपर्यंत दक्षच्या पप्पा त्याला क्रीम लावतात. आणि सगळेजण म्हटले मग दक्षच्या पप्पांना पण केक खाऊ घाल, म्हणून मी परत दक्षच्या पप्पांना पण केक खाऊ घातला. मग सगळे ग्रुप फोटो घेतला. सगळे मुलांसोबत, लहान मुलं होते ना तेवढे सगळे बोलवून मग एक ग्रुप फोटो घेतला त्यांचा. लहान मुलं ना एवढा गोंधळ घालत होते ना, त्यांनी ना डेकोरेशनचे काही जे बोलवून होते ना खालचे, ते तर केक कट करायच्या आधीच जिकडे तिकडे करून टाकले होते. जेवढे वरचे होते ना त्याच्यावर पण ते बघतच होते कधी केक कट होते आणि मी वरचे पण बोलून कधी घेतोय म्हणून. मग केक कट करून सगळ्यांच्या प्लेटा वगैरे दिल्या. इकडे बघा, इकडे सोनाली ताईनं वडे तळतायत आणि ताईंच्या घरामध्ये तिकडे पण ताई वगैरे सुवर्णाताई त्या वडे तळतायत. आता प्लेटा बनवून सगळ्यांना द्यायचं चालू आहे. एक ताईंनी व्हिडिओ काढला, परत म्हटलं आपली एक आठवण राहते ना, आपण सगळे मिळून एकत्र काम करतोय त्याची. मग त्यांनी परत एक व्हिडिओ काढला, आम्ही हाय म्हणतोय. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक तरी असतं, त्याला प्रत्येक इव्हेंट किंवा काही काम करताना किंवा सगळेजण एकत्र आल्यावरती व्हिडिओ काढायचं खूपच वेळ असतं. तसं आमच्या पण ग्रुपमध्ये एक ताई आहे, त्या सारख्या व्हिडिओ काढत असतात. हे बघा मस्ती कशी चालू आहे त्यांची. एक झालं की एक जण कंटाळलं की एक जण तळतंय. इथं बघा, इथं सुप्रियाताई तळतायत. आता सगळेजण म्हणजे सगळे गेलेले आहेत, बाकीचे जेवढे होते तेवढे, फक्त आम्ही आता मराठीच राहिले. क्वार्टरमध्ये ना खूप कमी राहण्यात येतं, पण जास्त मैत्रिणी होतात आणि खूप म्हणजे सगळ्या स्टेटच्या असतात, पण खूप जीव लावतात. आम्हीच राहिलो होतो, त्यामुळे ना आता सगळं एकदाच घेऊन बसूया म्हणून कायमच्या सगळं घेऊन बसतोय, सूप वगैरे सगळं, म्हणजे उठायला नकोच म्हणून. हे बघा इकडे इकडे कशी मस्ती चालू आहे यांची. कोणाचं काय तर कोणाचं काय, कोणाला मस्ती सुचते, कोण कंटाळून बसलंय, कोण तळतंय. ताईंला आवाज देत होतो, ताई तळत होत्या ना. मग आम्ही सगळ्या जणांनी बसून निवांत गप्पा करत करत 11 वाजेपर्यंत वडे एन्जॉय केले, गप्पा मारल्या. कारण आता आमचे पण दिवस खूप कमी राहिलेत नाही, त्याच्यामुळे खूप वेळ गप्पा मारत मारत वडे एन्जॉय केले. खूप छान झाला, म्हणजे काही नियोजन नव्हतं तरी पण खूप छान झाला. एन्जॉय केला सगळ्यांनी, लहान मुलांनी वगैरे पण. आम्ही पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.